बघू शकता। नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्वजण? तर होप की सर्वजण ठीक असाल, म्हणजे असाल, आपले व्हिडिओ पाहत असाल, एन्जॉय पण करत असाल। तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रियाज कॉर्नर। आणि आज छान असं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे मी उन्हाळा येऊन बसलेले आहे, कारण खाली खूप जास्त थंडी वाजते आणि खाली गेलं का ब्लँकेटमध्येच बसायला लागते। त्यामुळे मी इथे येऊन बसलेले आहे आणि जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत थोडा वेळ बसेल आणि नंतर मग खाली जाईल। आणि मी छान अशी तुमच्या सगळ्यांबरोबर एक रेसिपी पण शेअर करणार आहे। ती पण रेसिपी नक्की बघा, कारण खूप जणांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडून ही कारल्याची भाजी वगैरे असेल ती खूप कडू होती, पण खूप छान अशी होती। मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सरोजनी नगरला गेलो होतो, तर सरोजनी नगरमधून काय काय आणलेलं आहे ते पण दाखवायचं आहे मला, तर मी ती पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मी थोडा वेळ इथं बसणार आहे आणि मग ऊन वगैरे लागते, त्यानंतर मग मी खाली जाईल। माझे कपडे आहेत खाली। 1 hour later. मी आत्ताच वरून खाली आलेली आहे आणि आता मी सगळं आवरून ठेवतच होते, तर म्हटलं तुमच्याबरोबर छोटासा हॉल शेअर करावा, जे की मी घेऊन आलेले आहे सरोजनीवरून। तर ते बघू शकता, ही शॉल आहे जी मी आणली आहे आणि ह्याची कॉस्ट आहे 100 का 150 रुपये आहे। आणि थंडीमध्ये ही शॉल खूप खूप उपयोगी पडते म्हणून आणलेली आहे। आणि माझ्यासाठी म्हटलं तर 2-3च वस्तू आणल्यात, आणि दुसरं आणलेला आहे हा नाईट सूट, विंटर सूट एक आहे माझ्याकडे, तर म्हटलं एकच घ्यावा, त्यामुळे एक मी हा आणलेला आहे, कारण जानेवारीमध्ये आता खूप जास्त थंडी होईल। आणि ही एक आणलेला आहे पर्लचा नेकलेस, जो मला खूप जास्त आवडला, बघू शकता, खूप सुंदर आहे, चोकर टाईपमध्ये आहे। आणि ह्याची पण कॉस्ट अराउंड 50 रुपीज असेल, 50 रुपयाचा असेल हा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सागरला आणलेला आहे हा स्वेटशर्ट। आणि दुसरी गोष्ट, त्यांना हुडी आणली होती, पण हुडी त्यांची ते घालून गेल्यात ऑफिसला, बस एवढ्याच वस्तू आणल्या। थोडं फिरावं लागतं मार्केट, पण छान वस्तू भेटल्या। बघायला काढली होती कपडे, आणि सगळी कपडे तशीच वरती पडलेली आहेत, तर मी आता म्हणजे हे करून ठेवणार आहे, फोल्ड करून ठेवते सगळे कपडे। तर म्हटलं ठेवतेच आहे, तर तुम्हाला तुमच्याबरोबर छोटासा हॉल शेअर करावा। जास्त काही वस्तू आणल्या नाहीत, 4-5 वस्तू आहेत ज्या विंटरवेअरमध्ये घालायला इम्पॉर्टंट आहेत, बस एवढंच आणलेलं आहे, बाकी नाही काही। A few moments later. इथे मी बनवत आहे भरलेली कारली, आणि मी कारली मिठाच्या पाण्यामध्ये ऑलमोस्ट 1-1.5 तास ठेवली होती कट करून, आणि त्याच्यावरचं पण थोडं कट केलं होतं, जेणेकरून कडूपणा जातो। कारली छान कट करून घेऊन एका साईडनं कट केलेत। तर इथे मी मसाला तयार करते। मसाल्यासाठी मी घेतलेला आहे खोबरं लसूण, कूट घेतलेला आहे, कूट थोडं जास्त घेतलेला आहे शेंगदाण्याचा, आणि त्यानंतर बाकीचे आपले जे घरचे मसाले आहेत, जेणेकरून की गरम मसाला, धनिया पूड, त्यानंतर कोथिंबीर, मीठ, आणि आपल्या घरची लाल तिखट, त्यानंतर हळद, हे सगळं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल वगैरे टाकून ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि ते कारल्यांमध्ये भरून घेतलेलं आहे। तुम्ही जर या पद्धतीने जर कारलं केलं भरलेलं, तर ते बिलकुलसुद्धा कडू होत नाही, कारण खूप वेळा असं होतं की आपण कारल्याची भाजी करतो पण ती खूप जास्त कडू होते, त्यामुळे खाऊ वाटत नाही, त्याचा मसालासुद्धा खूप जास्त कडू होतो। पण या पद्धतीने केलं तर बिलकुल कडू होत नाही। माझं कारलं बिलकुल कडू झालं नव्हतं, खूप छान लागलं। त्यानंतर मी तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये, छान असं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं खोबरं लसूण मिक्स केलेलं आहे, आणि छान असं ते लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे कारलं, जी आपण भरलेली कारली होती ती मिक्स केलेली आहेत, आणि ती पण छान थोडा वेळ परतून घेतलेली आहे, त्याचा मसाला थोडा वेळ परतून घेतलेला आहे।
तेलाची क्वांटिटी मी थोडीशी कमी केलेली आहे आजकाल. जास्त तेल मी नाही वापरत. मी थोडंसंच तेल 1-2च पळी टाकलं होतं. छान असं हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं कारली शिजायला वगैरे लागणार तेवढं. त्यानंतर भाजी शिजल्यानंतर बघा किती छान दिसते आहे आणि टेस्टी पण तेवढीच झालेली होती. खूप जास्त टेस्टी भाजी झालेली होती आणि बिलकुलसुद्धा या रेसिपीने कडू होत नाही. इथे मेथी भाजी मी नीट करून ठेवलेली आहे आणि संध्याकाळचा दिवा पण लावलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.